अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व भक्तांच्या मनातील इच्छा स्वामी माऊलीने लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। भक्त हो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये जया एकादशी व्रत कसे करायचे तर याची माहिती पाहिलेली आहे। आता जया एकादशीच्या दुसऱ्या दिवशीच आहे द्वादशी। तर यावेळी जी द्वादशी आहे ती भीष्म द्वादशी म्हणून ओळखली जाते आणि या व्रताचं खूप मोठं महत्त्व आहे। तर बघा, भीष्म द्वादशीचे व्रत संतानप्राप्तीसाठी तसेच मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। या व्रताच्या प्रभावाने सर्व रोगांचा नाश होत व्यक्तीला चांगले आरोग्य प्राप्त होते, त्याचबरोबर त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। जीवनात सुख समृद्धी नांदते, संतानप्राप्ती तर होतेच, पण चांगले संतान जन्माला येते। बऱ्याच घरामध्ये मूक बधिर मुले जन्माला येतात आणि मग त्या व्यक्तींना पुढच्या वेळी त्या महिला प्रेग्नेंट राहिल्या की त्यांना खूप मोठा प्रश्न पडतो की आधीचं बाळ असं झालेलं आहे, मग काय करावं। तर तुमच्या सर्वांसाठी भीष्म द्वादशी व्रत आणि काही उपाय आहेत जे फार महत्त्वाचे आहेत आणि जे कोणी मनोभावे हे व्रत करेल, जरी तुम्हाला उपवास वगैरे नाही करता आला तरी साधे सोपे काही उपाय आहेत ते करायचे आहेत। तुम्हाला खूप काही सेवा वगैरे सुद्धा नाही आहे, पण पूर्ण श्रद्धेने हे तुम्हाला व्रत किंवा जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत। हे केल्यामुळे तुम्हाला खरंच खूप चांगलं फळ मिळेल। तर सर्वांनी माहिती अगदी शेवटपर्यंत ऐका आणि ऐकत असताना कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे लिहा। तर भक्त हो, आपल्या सर्वांना महाभारत माहीत आहे। अगदी तुम्हाला पूर्ण माहीत नसेल तरी आपल्याला काही मेन पॉईंट सगळ्यांनाच माहीत असतात। तर महाभारतात पितामह म्हणून ओळखले जाणारे गंगापुत्र देवव्रत म्हणजेच भीष्माचार्यांनी माघ शुद्ध अष्टमी रोजी आपला देह ठेवला, मात्र त्यांची उत्तरक्रिया माघ शुद्ध द्वादशीला करण्यात आली, म्हणून या द्वादशीला भीष्म द्वादशी असे म्हटले जाते। या दिवशी श्रीहरींच्या लक्ष्मीनारायण रूपाची पूजा केली जाते। यामुळे धन, सुख, सौभाग्य आणि संतानप्राप्ती किंवा ज्या घरात फक्त मुली जन्माला येतात किंवा ज्या घरामध्ये मुलगा आहे पण आता मुलगी पाहिजे तर मग तुम्हाला मुलगा मुलगी सुद्धा होईल, किंवा ज्या घरामध्ये मूक बधिर मुले जन्माला येतात, व्यंग, तर त्या घरामध्ये निश्चितच चांगले संतान जन्माला येईल। तर या सर्व इच्छा तुमच्या ज्या काही असतील त्या या व्रताने निश्चित पूर्ण होतील। पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला भीष्म द्वादशी साजरी होते। तर यावर्षी 21 फेब्रुवारी 2024 या दिवशी बुधवार आहे। तर याच दिवशी भीष्म द्वादशी साजरी केली जाणार आहे आणि तुम्हाला खूप काही जास्त सेवा वगैरे नाही करायच्या। तर सर्वात आधी आपल्याला या दिवशी व्रताचा विधी कसा करायचा, तर सर्वप्रथम आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आपले स्नान आणि जे काही नित्यकर्म आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि सूर्योदयाच्या वेळीस तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तर त्याची सविस्तर माहिती अशी की तुम्ही एका तांब्यामध्ये पाणी घ्या, एकदम शुद्ध पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ घालायचे आहेत। काळे असतील तर काळे घ्या, पांढरे असतील तर पांढरे घ्या आणि सूर्यदेवाकडे तुम्हाला तोंड करायचं आहे, म्हणजेच पूर्वेकडे। आणि जो काही आपण पाणी घेतलेला आहे तो तांब्या तुम्हाला सूर्यदेवाकडे एकदम दोन्ही हाताने वरती धरायचा आहे आणि सूर्यदेवाला अर्घ्य देताना इथे एक मंत्र 11 वेळा बोलायचा आहे। ओम सूर्यदेवाय नमः, ओम सूर्यदेवाय नमः। हा मंत्र फक्त 11 वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला अर्घ्य द्यायचं आहे। आणि त्याचबरोबर त्या तांब्यामध्ये शेवटी तुम्हाला थोडंसं पाणी ठेवायचं आहे। त्यानंतर सूर्यदेवाची पूजा करायची आहे, म्हणजे सूर्याकडे पाहून तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा वाहायच्या आहेत, एक फूलसुद्धा वाहायचं आहे आणि सूर्यदेवाला तुम्हाला सूर्य नमस्कार करायचा आहे। ज्यांना नाही जमत त्यांनी फक्त साधा नमस्कार केला तरीसुद्धा चालेल। आणि जे काही थोडंसं पाणी राहिलेलं आहे
ते पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, जी काही आपल्याकडून कळत नकळत पापे झालेली आहेत किंवा आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे नष्ट होईल. आता जे निपुत्रिक आहेत, ज्यांना आजवर म्हणजे मूलबाळ झालेलं नाही आहे आणि खूप काही अडचणी येतात, अशांनी हा उपाय 108 दिवस संकल्पयुक्त जर केला तर सुरुवात तुम्हाला भीष्म द्वादशीलाच करायची आहे. आणि या दिवसापासून 108 दिवस किंवा 51 दिवस तरी तुम्ही करून पहा. खरंच तुम्हाला खूप छान अनुभव येईल. आणि ज्या जोडप्यांच्या लग्नाला अगदी 15 ते 20 वर्ष झालेले आहेत आणि खूप सगळा दवाखाना केलेला आहे पण तुम्हाला फरक पडत नाही, तर तुम्हाला फरक जाणवेपर्यंत 1 वर्षभर सातत्याने जर हा उपाय केला तर बघा, सूर्यदेवाच्या आशीर्वादाने नक्कीच तुम्हाला म्हणजे प्रेग्नेन्सी राहील, त्या महिलांना बाळ होईल, मग मुलगा हो किंवा मुलगी, पण काहीतरी तुम्हाला संतान निश्चितच होईल. त्याचबरोबर तुम्हाला सकाळी सूर्यदेवासमोरच एक संकल्प करायचा आहे. जर तुम्ही उपवास वगैरे करणार असाल तर उपवास करा, पण आदल्या दिवशी जर एकादशी काही महिला धरणार असतील तर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला बुधवारी हे व्रत करायला, उपवास करायला चालत असेल तर तुम्ही नक्की धरू शकता. पण नाहीच करता आला तरी सुद्धा तुम्ही 12पर्यंत काही खाऊ नका. 12च्या नंतर खाल्लं तरी चालेल, तोपर्यंत फळे वगैरे खा. त्याचबरोबर संकल्प असा करायचा आहे की आज मी भीष्म द्वादशीचे जे काही मला उपाय करता येतील ते मी भीष्माचार्यांसाठी करणार आहे. म्हणजे तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. आपण भीष्माचार्यांसाठी ही सेवा करतो म्हणून आपल्याला जी काही आपली मनातील इच्छा आहे ती भीष्माचार्यांच्या कृपेने भगवान श्रीकृष्ण आपली पूर्ण करणार आहेत. कारण श्रीकृष्णांनी सांगितलेलंच होतं की जे कोणी भीष्म द्वादशीला मनोभावे व्रत, उपासना, उपाय करतील त्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि ज्या ताईंना जॉब असतो, सकाळी खूप घाई असते, जर तुम्हाला सकाळी अर्ध्य देणं शक्य नसेल तर मग तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी भीष्माचार्यांचे स्मरण करून सूर्याला नमस्कार करा. हे सुद्धा तुमचे मान्य होईल. आणि सकाळी सूर्याला अर्ध्य देणे किंवा सूर्याला नमस्कार केल्यामुळे या उपासनेमुळे तेजबुद्धी शक्ती लाभते आणि तुमचा एक आत्मविश्वास वाढतो. म्हणजेच कुठलीही निगेटिव्हिटी मनामध्ये राहत नाही आणि निगेटिव्हिटी ज्या वेळी तुमची नष्ट होईल त्याच वेळी तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी चांगले होईल. तर बघा, आधीसुद्धा मी खूप सगळ्या व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की पितृदोष असेल तर मग पुत्रप्राप्ती न होणे, त्याचबरोबर संतान प्राप्ती न होणे, म्हणजे पितरांचा आशीर्वाद असेल तर आपला संसार अगदी सुखाचा होतो, कुठलीही अडचण राहत नाही. पण जर तुमचे पितृ तृप्त नसतील तर मग त्यांचा शाप लागतो आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी असतात. तर पितृदोषापासून सुद्धा मुक्तता पाहिजे असेल तर या दिवशी अगदी साधी सोपी सेवा करायची आहे. तर भक्त हो, मृत्यू आपल्या हातात नसतो, पण तो भीष्म पितामहांच्या हातात होता. त्यांना जसे त्यांच्या इच्छेनुसार मरण आले आणि सद्गती लाभली, तशीच आपण जर आपल्या पूर्वजांसाठी या दिवशी काही सेवा केल्या तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला सद्गती मिळते आणि त्याचमुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद लाभतो. तर या दिवशी आपले जे पूर्वज आहेत त्यांच्यासाठी आणि आपल्याला भीष्माचार्यांसाठी सुद्धा तर्पण, जलदान या विधी करायच्या आहेत. तर आता तुम्ही दुपारी 12 वाजता एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जो काही आपला मध्यभागी सूर्य येतो तर यावेळी तुम्हाला फक्त आणि फक्त पितरांसाठी सूर्याला अर्ध्य द्यायचं आहे. जे पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये काळेच तीळ वापरायचे आहेत, कारण आपल्याला पितरांसाठी ही सेवा करायची आहे. आणि फक्त तुम्हाला तुमचं तोंड दक्षिणेकडे करायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे पाहून तुम्हाला पितरांसाठी अर्ध्य द्यायचं आहे. हे देत असताना इथे तुम्हाला भीष्माचार्यांसाठी मी आज ही सेवा करत आहे आणि भीष्माचार्य जे माझे पूर्वज आहेत त्यांच्या मला पितृदोषामधून मुक्तता द्या. तुम्हाला तुमच्या पद्धतीने एक छान प्रार्थना करायची आहे. यामुळे काय होईल की आपल्या जे काही आपल्याला पितृदोष लागलेला आहे, जे काही आपल्याकडून कळत नकळत पाप होत असतात त्यामधून आपल्याला मुक्ती मिळत असते. तर बघा, माघे मासी सीताष्टम्या सतिल भीष्मतर्पणम श्राद्धच ए नरा कुर्यस्ते ससंतती भागिन. तर ही प्रार्थना आपल्याला भीष्माचार्यांसाठी आणि आपल्या पूर्वजांसाठी म्हणायची आहे. फक्त एक वेळाच म्हणा. मी हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तिथून तुम्ही लिहून घ्या आणि त्यानुसार तुम्ही हे पूर्ण अर्ध्य दिल्यानंतर म्हणा. त्यानंतर या दिवशी तुम्ही एखाद्या गरजूला 1 वाटीभर
तिळदान करा किंवा मग तुमच्या इकडे ब्राह्मण काका वगैरे असतील तर त्यांना जरी दिले तरी तुमचा पितृदोष खूप लवकर कमी होईल. तुम्ही बघा, आपण वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे व्रत उपासना खूप सगळ्या सेवा करतो, पण भीष्म द्वादशीला तुम्ही अगदी छोटीशी ही सेवा जरी केली ना तरी पितृदोष कमी होईल. आणि ज्यांना ज्यांना संतती होत नाही आहे किंवा मग मुलगा पाहिजे, खूप सगळ्या कमेंट्स आहेत तुमच्या, त्यामुळे स्वामींच्या आज्ञेनुसार ही माहिती तुमच्याशी शेअर केलेली आहे. प्रत्येकाने पूर्ण श्रद्धेने सेवा करा. तर भक्त हो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जाणार आहे. या ठिकाणी तुम्ही जे चित्र पाहत आहात यामध्ये तुम्हाला कशाचे वर्णन दिसत आहे आणि ज्यांना माहीत असेल त्यांनी लगेच कमेंट्समध्ये सांगा. तर भक्त हो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहायला आणि ऐकायला मिळतील आणि स्वामींची अखंड कृपादृष्टी राहील. आजची सेवा स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.